नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसत राहिलंच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत. चला हवा येऊ द्या. तर मंडळी, माझ्या एंट्रीलाच मी एक गाणं म्हटलं, संदेश से आते हैं. पण काय, सध्या व्हॉट्सअप आणि फेसबुकचा जमाना आहे, त्याच्यामुळे संदेश येतच नाहीत ना. पण पूर्वीचा एक जमाना होता जेव्हा एकमेकांना पत्र लिहिली जायची, ज्याला आपण टपाल असं म्हणायचो. पूर्वीच्या काळी प्रेमवीर बघा ना, पत्र वगैरे लिहायचे, मग प्रेयसी त्याचं उत्तर पाठवायची. माझे एक सिनियर डॉक्टर मित्र होते, मी त्यांना विचारलं, तुमच्या वेळेला काय तुम्ही पत्र वगैरे लिहायचा का? हो म्हणाले, मी माझ्या प्रेयसीला, जी डॉक्टर नव्हती, तिला 30-35 पत्र लिहिली. म्हटलं काय छान आहे ना, काय छान आहे. म्हणे माझं डॉक्टरचं अक्षर, तिला अक्षर लागायचंच नाही. मग काय, मग ती मेडिकलवाल्याकडे जायची ते अक्षर लावून घ्यायला, आणि तो तिला वाचून दाखवायचं पत्र. म्हटलं किती मदत केली त्याने? हो खूप मदत केली म्हणे, आता तोच तिचा नवरा आहे. तर अशा गमती जमती पूर्वी घडायच्या मंडळी. पण कसं आहे, आता व्हॉट्सअप आणि फेसबुकचा जरी जमाना असला तरी आत्ताच्या काळामध्ये टपाल या विषयाला घेऊन एक फिल्म येते, आणि याच सिनेमाची संपूर्ण टीम आज माझ्या कॅफेमध्ये माझ्या विनंतीला मान देऊन कॉफी प्यायला येणार आहे. तेव्हा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात एका अशा अभिनेत्याचं, ज्यांची प्रत्येक फिल्म काही ना काहीतरी सांगणारी असते, काहीतरी संदेश त्याच्यामध्ये दडलेला असतो, आणि ज्यांनी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आमच्या समोर साकारून इतिहासाचं दर्शन घडवलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेते नंदू माधव यांचं. टपाल ही नवीन फिल्म तुमची सध्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. ती चित्रपटगृहामध्ये दाखल होण्यासाठी तयार आहे. या सिनेमामध्ये सर आपली भूमिका काय आहे? अर्थात टपाल म्हटल्यानंतर कदाचित नवीन पिढीला थोडंसं फार ओळखीचं ते कॅरेक्टर नसेल, कारण की व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक जमान्यामध्ये. पण मला, तुला कदाचित लहानपणी तू बघितलं असेल की काकांनी पाठवलेलं पत्र, आजीनं पाठवलं, तू घरी पाठवली पत्र मित्रांना. जो पाठवणारा आणि जो पोचवणारा आहे त्यामधला पोस्टमॅन, त्या पोस्टमॅनची मी भूमिका करतो. पण फिल्मची स्टोरी काय आहे सर? सगळींना मी विचारणार, पण थोडीशी आम्हाला सांगितलं तर बरं होईल. आता 26 सप्टेंबरला यांना येऊ दे ना सगळ्यांना. नाही तर इथेच माझा ऑडियन्स संपला. कारण हे सगळे ऐकणारे जे तुमचा तर एवढा व्ह्युअर आहे की आम्ही ऐकली स्टोरी नंदू माधवांकडनं, त्यामुळे मी काही स्टोरी सांगत नाही. ती पत्राची स्टोरी आहे. या चित्रपटामध्ये मला वाटतं की पहिल्यांदाच मराठी आणि हिंदी चित्रपटातही असं बॅकड्रॉप असलेला टोटल, की जो पोस्ट खात्याचं आहे ते पत्र. कारण की मी नुसतं एक पत्र नाही आहे, अशी खूप पत्र आहेत. ह्या घरात, त्या घरात, त्या वाडीमध्ये, त्या चाळीमध्ये, त्या गल्लीमध्ये असं पत्र वाटत हिंडतोय, लोकांचे सुखदुःख बघतोय. असा खूप एक मोठा फेरफटका तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार. क्या बात आहे, क्या बात आहे. यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो, आणि मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या. तर सिनेमातल्या पोस्टमन काकांची ओळख झालेली आहे, आणि आता वेळ झाली या मंचावरती त्यांच्या अर्धांगिनीला बोलवण्याची, म्हणजे सिनेमामधल्या अर्धांगिनीला बोलवण्याची वेळ झालेली आहे. या सिनेमामध्ये तुळसा ही व्यक्तिरेखा ज्यांनी साकारलेली आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वीणा जामकर यांचा. वीणा, तुमचं मनापासून स्वागत. खरं तर मला ना असं वाटलं होतं की वीणा जामकर येणार म्हटल्यानंतर थोड्याशा त्यांच्या मी गंभीर व्यक्तिरेखा फार पाहिलेल्या आहेत, त्यामुळे मी थोडंसं टेन्शन होतं मला की त्या खरंच गंभीर असतील का, त्यांच्याशी गप्पा कशा मारायच्या. आल्या आल्या वेगळंच रूप बघायला मिळालं मला. मैं जैसी दिखती हूँ वैसी हूँ नहीं. पण तुमच्या एंट्रीलाच हे गाणं लागलं परिणिता पिक्चर मधलं, का बरं? काय माहित, बरं मीच सांगतो. खरंच तुम्ही आज खूप सुंदर तर दिसताय, पण विद्या बालन सारखे नाही दिसत या. नाही 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 नाही, विद्या बालन वीणा जामकरांसारखी दिसते. क्या बात. हे मला पटलेलं आहे, हे मला पटलेलं आहे की विद्या बालन या वीणा जामकर यांच्यासारख्या दिसतात. पण वीणाजी, मनापासून स्वागत. जोरदार टाळ्यांनी या कॅफेमध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. खूप गप्पा मारायच्या आहेत सिनेमाविषयी, तुमच्या करिअरविषयी. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर म्हणजे आता या मंचावरती मी बोलावणार आहे आणखीन एका अभिनेत्याला. खरं तर त्यांना ज्येष्ठ म्हणावं, श्रेष्ठ म्हणावं की काय म्हणावं मला कळत नाही, पण ते जेव्हा येतात ना
तेव्हा इतके मित्रासारखे येतात की मला वाटतं की अरे यांची तर इंडस्ट्रीमध्ये आत्ता कुठेतरी एंट्री झालेली असेल. तेजाब तुम्ही सिनेमा पाहिलेला आहे, सरफरोश सिनेमा पाहिलेला आहे, हिंदी सिनेमा तर आहेतच आहेत, पण आपल्या मराठी सिनेमातले विनोदाचे ते बादशाह आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके जयवंत वाडकर. स्वागत वगैरे नंतर कर. तू किती वाळलायस हे बघितलंस, सुकलायस तू, कळलं ना. तुला खाण्याची प्रचंड गरज आहे, कळलं. ते ब्रेक मध्ये सर. नाही ना, ब्रेक ते होत राहील रे, कामं होत राहतात, कामाचं काय नाही. बघ हे तुझ्यासाठी आणलंय बुरून मस्का, हा खा. हे आधी येतं, मग मी येतो, मग माझा अभिनय येतो. गरीब असलेल्या रसिक प्रेक्षकांना कळलेलं नसेल की सरांची एंट्री झाली आणि सर असं मस्का पाव, ब्रून मस्का पाव वगैरे हे आमच्यासाठी घेऊन आले. टोस्ट, बटर, खारी खूप सारं आहे. हे सगळं असं घेऊन का आलेले आहेत? खरं तर प्रोडक्शनवाल्यांसाठी फार बरं असतं, कारण ते कधीच नाश्ता मागवत नाहीत जेव्हा हे सिनेमामध्ये असतात. कारण सगळ्यांसाठी भरपेट नाश्ता, नुसता नाश्ता नाही, जेवण सुद्धा सर घेऊन येतात. तर ही आगळी वेगळी ओळख आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला घराघरात पोहोचवायची आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे जयवंत सरांसाठी. सर, इतकं प्रेम तुमचं हे तुम्ही आमच्यासाठी घेऊन येतात दरवेळेला प्रत्येक सेट वरती. मग का, म्हणजे सगळ्यात जास्त भूक तुम्हालाच लागते याची भीती तुम्हाला आहे का तुमचं हे दुकान आहे याचं? नाही, मी बऱ्याच वेळा असं म्हणतो की हे आणतो म्हणून मला काम मिळतं. नाश्त्याची सोय होते. नाही, खरंच तसंच आहे. कारण मला आठवतं, म्हणजे नसीरबाई किंवा ओमबोरी, म्हणजे ज्यांच्यावर कामं केलं, आपल्या लोकांबरोबर करतोच मी. पण ही लोकं सुद्धा ज्यावेळी त्यांच्यावर काम केलं त्यावेळी ते वाडकर आहे, वाड्या आहे, म्हणजे तिथेही वाड्या म्हणून फेमस आहे मी. तर वाड्या आहे, तर ते कंपनीचा नाश्ता कधी करणार नाही. त्यांना माहिती आहे की बरोबर घेऊन येणार, आपल्याला मिळणार. दिग्गज कलाकारांची एंट्री झालेली आहे आणि आता आपण या मंचावरती बोलावूयात या सिनेमाचे दिग्दर्शक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचं. सरांच्या एंट्रीला इंग्लिशचं म्युझिक वाजलं. यावरून बऱ्याच लोकांना वाटलं असेल की हे गाणं का वाजलं बाबा. लोकांसाठी जरा क्युरिओसिटी असेल तर मला अत्यंत अभिमान वाटतो सांगायला की इंग्लिश या सिनेमाचे DOP म्हणजेच कॅमेरामन आहेत लक्ष्मण उत्तेकर सर. तर सर, सिनेमाचे हिरो तुम्ही आहात. नाही, या सिनेमातला मी पोस्टमन आहे, पण या सिनेमातला हिरो हा एक 10-12 वर्षांचा मुलगा आहे, रोहित उत्तेकर. तर त्याला तू बोलाव, तो हिरो आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या चित्रपटाच्या हिरोचं, रोहित उत्तेकरचं. हॅलो रोहित. तर सिनेमाचा हिरो आलेला आहे. नाही, तू आता त्याला हिरो म्हणतोस ते बरोबर आहे, कारण की मी हा उलगडा केला. तू आता मला मगाशी म्हणत होतास की नंदू सर तुम्ही हिरो आहात या चित्रपटाचे. कारण ज्यावेळेस मला लक्ष्मणनं ही स्क्रिप्ट ऐकवली त्यावेळेस ओबेरॉय मॉलमध्ये, आणि आम्ही तिथे बसलोत, आणि मग आला म्हणाला की एक पोस्टमनचा रोल आहे, हिरो आहे, सगळं तुमचाच रोल आहे आणि तुम्ही मेन रोलमध्ये आहात, आवडेल का तुम्हाला? मला अरे निश्चित आवडेल. काही दिवसांनी मला वीणा भेटली. सर, आपण बरोबर काम करतोय ना, कारण की मी हिरोईन आहे, मी मेन रोल आहे, मला कळलेलं. बरं, वाडकर आमच्या सोसायटीतच राहतो, बिंबिसार नगरला. काही निमित्तानं आम्ही रोज भेटत असतो, मॉर्निंग वॉकला वगैरे. तर मला मी लक्ष्मण उत्तेकरचा मेन रोलमध्ये एक पिक्चर करतोय. आणि नंतर सेटवर गेल्यावर आम्हाला कळलं की आमचा रोहित उत्तेकर मेन रोल. वा 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 वा. आणि त्याच्यानंतर तू आता चित्रपट बघशील तर त्यात आम्ही कोणी हिरो नाही, तर टपाल हिरो आहे. हिरो आहे. वा वा वा. या गोष्टीकडे यायचंच आहे मला. दिग्दर्शक साहेब बसलेले आहेत आणि सर तुमचं आणि यांचं आडनाव सेम आहे. मग हे तुमचे कोणी नातेवाईक आहेत की काय? माझ्या गावातला आहे तो. अच्छा. पोलादपूर तालुक्याचा. पोलादपूर, रायगड जिल्हा.
बर 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 मग या हिरोचा शोध कुठे लागला रोहितचा? ह्या हिरोचा शोध कसा लागला हे निलेश तो ऐकशील ना थक्क होशील. सांगा ना सर. मी मुलं शोधत होतो रंग्याच्या रोलसाठी. म्हणजे गावात जवळजवळ 1 महिना मी राहिलो, तालुक्यातल्या सगळ्या शाळा पालत्या घेतल्या आणि तो मुलगा भेटतच नव्हता. आणि मी शेवटी एका शाळेत मी ऑडिशन्स घेत होतो काही मुलांची. आणि त्याच दिवशी रात्री मला निघायचं होतं, मुंबईला दुसऱ्या दिवशी शूट होतं. आणि मी मुलांना प्रश्न विचारत होतो की नाव काय, कुठला रंग आवडतो, ॲक्टिंग केली काय, कधी नाचता येतं का, काय 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 काय. आणि सूर्य माझ्या मागे होता आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरती शॅडो. आणि मला कळलं नाही की हा शॅडो कोण क्रिएट करतंय. मी मागे वळून बघितलं तर माझ्या मागे झेंडावंदनाचा तो पॉल असतो, रॉड असतो ना, पाईप, त्याच्यावर चढून हा त्या मुलावरती शॅडो क्रिएट करत होता. अरे बापरे. आणि मी मागे वळून पाहिलं, म्हटलं काय करतो वरती? नाही, असाच बसलोय. म्हटलं ही बसायची जागा आहे. खाली आला आणि मी ते फोटो काढायला सुरुवात केली. त्यांना नाव वगैरे विचारलं, एकही फोटो सरळ दिला नाही. रंग्याचा रोल थोडासा रोमॅन्टिक आहे, निष्पाप निरागस रोमॅन्टिक. हा रोमॅन्टिक आहे. हा. तर मी म्हटलं काय रे, कुठली मुलगी आवडते का वर्गात? मला मग आणि तुला माहिती आहे शाळेत त्याच्या वर्गातल्या एका मुलीला त्याने तांदळाच्या भाकरीवर तुम्हाला लय आवडतेस म्हणून लिहून दिलं होतं स्केच पेनने. तांदळाच्या भाकरीवरती लिहिलं होतं तू मला लय आवडते. हे मला ऐकायला. अरे मग तिचं नाव तरी सांगा मला. सरिता. सरिता. बर, सरिता तुझ्याच वर्गात आहे. हा. आता ती ऐकेल ना. आणि तिला ते भाकरीवरतीच लिहून द्यायचं का? म्हणजे कुठनं सुचलं की भाकरीवर लिहून द्यावं? नाही, मी म्हणजे दुसऱ्या पोरांचं बघितलं, मला पण प्रेम करायचं वाटलं. किती निरागस असावं. मी दुसऱ्या पोरांचं बघितलं, मला लिहावंच वाटलं. म्हणजे थोडक्यात गुरु बघा ना किती आहेत त्यांचे. बाकीची मुलं असं तांदळाच्या भाकरीवर वगैरे लिहून देतात? नाही, ते समोर असं बोलतात मुलीला. कळलं किती निरागस. फार निरागस प्रेम आहे. मला या निष्पाप आणि निरागस प्रेमाकडे यायचंय खरं तर. मला खूप आनंद झालाय आज तुम्ही आमच्या घरात आलेला आहात सर. काय ना, आमच्या घरात काही लोक आहेत सर. तुम्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून हा शो बघत असाल. माझे एक बाबा आहेत. बाबा आलात तुम्ही? माझं टपाल आलं. टपाल हो, तुमचं टपाल आलं, व्हॉट्सअप आलं, सगळं आलं. सगळं आलं ना. पाहुणे आलेत. पाहुणे हे काय पाहुणे बसलेत? अरे वा वा. अरे काय माणूस, केवढं मोठं माणूस आलंय माहितीये का? कोण? विनोद खन्ना. विनोद खन्ना. गाणी किती फेमस आहे, मी फॅन आहे यांचा. कुठली गाणी बाबा? ते आहे ना गाणं, हे मुंबईचं आकाशवाणी केंद्र आहे. रात्रीची 9:40 झालेली आहे. आता मी बसतो पोथी वाचायला. असं अरे अरे विद्याबाला. मी श्वासच बसत नाही डोळ्यावर. नाना पाटेकर. अरे बाबा, हात्या 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 असं असं. बता बता बता. एक खवाचा पिटकोण साली बाजरी का बता बता. अरे बनाने वाले ने समोसा नहीं बना, तू कौन होता है बनाने वाला? ए मला मला बाई. अरे हबो पोकीमान. कसं आहे बाबा तू? बरं आहे ना. हा बघ, हा टेडी बेअर बघितलास का? हा किती मस्त आहे ना. अरे वा.
कापूसच भरलाय सगळा. सेलवर आहे. सेल बिल नाही. बोलतो बोलतो असं बोलतो. मला पाहिजे. मला सांगा कितीला दिला. कितीला दिला. कितने मी दिया बोलो. पप्पा काय तुम्ही बोलताय? कशाला पाहिजे तुम्हाला ते? अरे पाहिजे म्हणजे तुला सांगतो 8 तरी गाद्या बनतील. एवढा कापूस भरलाय. तुम्ही काय बोलताय? ते हसतायत म्हणून तुम्ही गंमत करताय. त्यांची वाडकर आहे ते, वाडकर. काय हा अच्छा अच्छा. बरं चहा पाणी काय झालं? झालं पप्पा, झालं सगळ्यांचं, झाले ओळख परेड तुमची. जाताय तुम्ही आता? झालं एकदम आनंदी. आज लय मोठे मोठे पाहुणे आले. येतो. सर, टपाल मधून आम्हाला काय बघायला मिळणार? कारण नाव खूप युनिक आहे, खूप छान आहे. टपालमध्ये एक रंग्या 10 वर्षाचा मुलगा, त्याने लिहिलेलं टपाल, त्या गावातले पोस्टमास्टर, त्यांची बायको तुळसा, ह्या तिघांचं एक भावविश्व, त्यांचं एक भावनिक नातं आणि त्यांचं हृदयस्पर्शी प्रेम हे टपालमध्ये बघायला मिळेल. त्या टपालामागे चाललेला त्या तिघांचा प्रवास आणि त्या प्रवासात ते कसे एकमेकांच्या विश्वात अडकतात, एकमेकांच्या प्रेमात अडकतात आणि त्याचा शेवट काय होतो ते तर प्रेक्षकांना कळेल, कारण आम्ही टपालावर लिहिले मालकाशिवाय फोडायचं नाही. मला हे आवडलेलंच आहे की सिनेमात बघायचं आम्हाला खरं तर काय आहे. आणि हा हिरो आहे, थोडंसं मला असं जाणीव होऊ लागली आहे की तिकडे शाळेत जसं काहीतरी केलेलं आहे तसं सिनेमातही कदाचित त्यानं केलं की काही मला माहिती नाही. हीच क्युरिओसिटी राहू देत प्रेक्षकांपर्यंत, म्हणजे प्रेक्षक नक्कीच ते टपाल थिएटरमध्ये जाऊन फोडून वाचतील सगळेजण आणि पाहतील सुद्धा. सर, हिंदीमध्ये इतकं मोठं तुम्ही काम केलेलं आहे, मोठमोठ्या स्टार्स बरोबर तुम्ही काम करता. बॉस सारखा सिनेमा असेल, ब्लू फिल्म आहे, म्हणजे ब्लू सिनेमा हो. ब्लू नावाचा सिनेमा सरांनी. कधी कधी माझी ओळख तशी करून देतात, ह्यांनी ब्लू फिल्म केली. एवढे मोठे मोठे सिनेमे, इंग्लिश सिनेमा, एवढे सिनेमे केल्यानंतर सर मराठी सिनेमा बनवावा असं कधी वाटलं? हिंदी सिनेमे शूट करत असताना निलेश, खरं सांगायचं तर जे माझ्या गावी माझ्या लहानपणी मी पाहिलंय, तिकडचे लोक, तिकडची भाषा, तिकडची संस्कृती, कल्चर, त्या भाषेचा एक दुसरा हेल आहे. आपल्या गावाचं नाव सर? पोलादपूर. प्रॉपर. एक वेगळा हेल आहे, वेगळा गोडवा आहे त्या भाषेला. आणि जरी मी हिंदीमध्ये ॲज अ कॅमेरामन वेगवेगळ्या फिल्मचा शूट करत होतो किंवा ॲज अ कॅमेरामन म्हणून काम करत होतो, तरी मला वाटत होतं की माझ्या लहानपणी मी जे अनुभवलं, जो माझा एक्सपिरियन्स आहे ते मला कुठेतरी एक्सप्रेस करायचं होतं. आणि ॲज अ कॅमेरामन तुम्ही नॉर्मली सेटवर, तुला माहिती आहे, म्हणजे ॲज अ कॅमेरामनचं काम असतं की डायरेक्टरचं विजन त्याच्या लाईट्स आणि कॅमेराद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणं, ट्रान्सलेट करणं, तो मीडिएटर असतो. पण त्याच्या स्वतःच्या ज्या भावना असतात, स्वतःचा जो अनुभव असतो तो अव्यक्त राहतो कुठेतरी, त्याला तो नाही करता येत. आणि मला माझ्या भावना, माझा एक्सपिरियन्स, माझा अनुभव व्यक्त करायचा होता अगदी प्रामाणिकपणे. म्हणून टपाल बनवायचा किंवा टपाल एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. लेखक सुद्धा आपणच आहात सर सिनेमाचे? लेखक मंगेश हडवळे, टिंग्या फिल्म, मंगेश हडवळे. डायलॉग्स मी लिहिलेत. अच्छा. शूटिंग केलंय, डायरेक्शन केलंय आणि गीत लिहिलंय आणि काहीतरी आहे त्या आणि अभिनय केला. क्या बात आहे. मला जाणून घ्यायचं काय सर, भूमिका काय आपली याच्यात? चित्रपटात एक भगत आहे आणि तो माझ्या गावावरून येणार होता. बर. आणि तो भगत म्हणजे जसा कॅमेरामन प्रेक्षक आणि डिरेक्टरचा मधला मीडिएटर असतो, ट्रान्सलेटर असतो, तसा हा भगत जो आजारी माणूस आहे किंवा ज्याचं दुखतंय त्याच्या आणि देवाच्या मधला मीडिएटर असतो. देवाला दम देऊन विचारतो काय त्याचं पोर इकडे नाही, त्याचं दुखतंय, काय दुखतंय सांग, असं. आणि तो भगत आला नाही ऐन वेळेला आणि शूट करायचं होतं, सगळा सेटअप रेडी होता. मग मीच ते कपडे घातले, म्हटलं आता काय करणार. खरं तर तो भगत आला नाही असं सांगतोय. मला कळलेली बातमी अशी की त्याला कोंडून ठेवलं तिकडे. टपाल बघायला रसिक प्रेक्षक तर येणारच आहेत, पण आता तुम्ही हिंदीत काम केलेलं आहे, तुमचे खूप मोठमोठे मित्र येणार असतील. क्युरिओसिटी म्हणून मला विचारायचं, कुणाकुणाला बोलवलंय सर? अक्षयने पाहिली, ओहो, अर्जुनने पाहिली. आत्ता 2:30 वाजता इम्तियाज अली येणार आहे. वा. संध्याकाळी 6 वाजता गौरी, बालकी, श्रीदेवी आणि बोनी कपूर हे बघणार आहेत. आणि उद्या मनोज वाजपेयी बघणार आहे. आणि अजूनही काही लोकांना, कित्येक लोकांना बघायची आहे, पण आम्ही प्रमोशनमध्ये एवढे बिझी आहोत की ॲक्च्युली वेळ कमी आहे. आणि 26ला रिलीज आहे.
पण मग प्रीमियरला बाकी लोकांना बोलवीनच. सर जरी इतक्या प्रेमानं सांगत असतील ना अक्षय येणार आहे, बालकी येणार आहेत, लोकांना अक्षय वगैरे घरातले वगैरे मित्र कुठेतरी अक्षय नाही अक्षय कुमार येणार आहेत बरं का, बालकी येणार आहेत. आणि कसं एवढी मोठी मोठी लोक सिनेमा बघायला येणार आहेत आणि त्यांच्यासाठी थोड्या वेळानं शो सुद्धा होणार आहे म्हणे आणि सरांना तिकडे जायचं आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सरांना शुभेच्छा देऊयात. थँक्यू सर. सेटअप थोडासा चेंज झालेला आहे, छान कुटुंब आम्हाला बघायला मिळतंय. वीणाजींना मला विचारायचं आहे की सिनेमातल्या या कुटुंबाबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर नाही सांगणार कारण मगाशी जसे लक्ष्मण आणि नंदू सर म्हणाले की आमच्या पत्रावर लिहिलेलं आहे मालकाशिवाय फोडू नये, तर टपालचे मालक सगळे प्रेक्षक आहेत आणि 26 सप्टेंबरलाच त्यांना कळेल. पण गूढ आहे, म्हणजे गोष्ट गोड आहे, सिनेमा गूढ आहे, पण आत्ता जे कुटुंब तुमच्या समोर आहे ते गूढ कुटुंब आहे. त्याच्यात काय आणखी हॅपनिंग आहे? गोड आणि गूढ कुटुंब असं Yes. थोडक्यात आपण म्हणूयात हे कुटुंब आहे. आतापर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. याही सिनेमात एक वेगळी व्यक्तिरेखा तुम्ही साकारताय. लालबाग परळमधली तुमची व्यक्तिरेखा असेल किंवा तुकाराम मधली तुमची व्यक्तिरेखा असेल, वेगवेगळ्या वळूमध्ये सरांच्या सोबत तुम्ही काम केलेलं आहे. पण कुठली अशी एखादी भूमिका आहे जी तुम्हाला करायची इच्छा आहे पण ती अजूनपर्यंत करायला मिळालेली नाहीये? असं पर्टिक्युलर कुठलं असं नाव नाही सांगता येणार किंवा ही भूमिका मला करायची आहे. मला कुठली तरी एक चरित्र भूमिका करायची आहे. मला खूपच इच्छा आहे. म्हणजे आत्ता सध्या ट्रेंड आहे म्हणून नाही, पण असं वाटतं की कोणाशी माझा चेहरा साधर्म्य सांगणारा असेल तर अशी कुठली तरी एक ऐतिहासिक स्त्री, मला माहीत नाही, कदाचित मीच त्याचा शोध घेईन आणि काहीतरी त्याच्यावर काम करीन, पण मला तशी एक भूमिका करायची आहे. वा वा वा. वाडकर सर, या सिनेमामध्ये आपली काय भूमिका आहे? मी म्हणजे ज्या मुलीला हा पत्र लिहितो तिचा बाप आहे मी यात. बर. त्यामुळे ग्रे शेड आहे थोडीशी. झालं, थोडीशी गोष्ट फुटलेली आहे. त्यांची ग्रे शेड जरी असली ना तरी ती इतकी गोड आहे, इतकी सुंदर आहे. शेवटी एक मुली आहेत माझ्या 2, तर त्यांच्यासाठीचं प्रेम आहे त्याचं बापाचं. वा वा वा. रोहित, पहिला सिनेमा करतोयस तू, तेव्हा सिनेमात काम करणं सोपं गेलं का काही अवघड गेलं? नाही, पहिलं आम्ही आलो ना पुण्यामध्ये तिकडे जुन्नरमध्ये मुतालने गाव होते, त्या गावात शूटिंग काढली. तिथे आम्ही आलो तर ते आम्ही सगळी मुले होतो ना, तर ते आम्ही आलो तर ते आम्हाला वाटलं काय कसं आम्ही म्हणजे आम्ही ॲक्टिंग करणार, आम्हाला घाबरं असं वाटलं. मग नंतर म्हणजे आम्हाला ॲक्टिंग करण्यासाठी शिकवायला एक आशिष पातोडे होते, त्याने आमचं सगळे घाबरं होते ते सगळे भागून टाकलं. मग आम्ही आपलं सोपं झालं आम्हाला ॲक्टिंग करायला. सोपं झालं एकदम. मग अभ्यास सोपा वाटतो का ऍक्टिंग सोपी वाटते? ॲक्टिंग. मोठेपणी काय व्हायचं रोहित तुला? कोण व्हायचं? मला ॲक्टर व्हायची मोठेपणी. पण खरं हिरो आणि हिरोईन म्हटल्यानंतर लागतो तो दिग्दर्शक. मगाशी दिग्दर्शकांबरोबर आम्ही गप्पा मारल्या. असाच एक दिग्दर्शक सर आमच्याही घरामध्ये आहे. तो माझा जुळा भाऊ आहे, जुळा भाऊ. आणि त्याची खूप इच्छा असते की आपण सिनेमा बनवावा आणि माझ्याकडे जे कॅफेमध्ये सेलिब्रिटी येतात त्यांना घेऊन तो सिनेमा करण्याचा प्रयत्न करतो. तुमचंही त्या आता बघणार तो कोण उपयोगाचं आहे, कास्टिंग करणार. ओळखलत काय थल मला डायरेक्टर आलाय कोणी, ओळखलत काय थल मला डायरेक्टर आलाय कोणी. आज मी सिनेमा करतोय फाइंडिंग नागमणी. फाइंडिंग नागमणी. वा वा, चांगला पिक्चर आहे. युनिक नाव काढलं तुम्ही काहीतरी. अरे आता ऍक्टरच आलाय माझ्याकडे सॉलिड. हा थल, आय लव्ह यू थल. प्लीज माझ्या सिनेमात एक रोल कला थल, हिरोचं काम आहे. प्लीज कला थल, प्लीज इकडे या. चल आता मी तुम्हाला सांगतो थल, टेन्शन घेऊ नका, लाईव्ह बना दूंगा मैं. तर तुम्ही नाग असता, हिरोईन येते, हिरोईनच्या प्रेमात तुम्ही पलता आणि हिरोईनच्या बापाकडे हिरोईनचा हात मागता. ओके थल? एक मिनिट, कॉस्ट्युम करते हम लोग. काय करते? कॉस्ट्युम. कॉस्ट्युम आणेल. हो हो. हिरो तैयार है? ओके ओके. अभी हीरोइन आएगी, हीरोइन को तुम बुलाओ, आवाज दो, फिर हीरोइन आएगी, हीरोइन का एंट्री होएगा. बुलाओ थल. नाम कुछ है उसका? आई लव यू ऐसा पुकार दो, हीरोइन आएगी. ओके ओके. रेडी रेडी रेडी. थल. I love you.
वा 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 वाह सुपर सुपर सुपर. ओके बेस्ट इंटली बेबी बेस्ट इंटली सर खाली क्या हो जाए मालूम क्या क्या? वो जो आप डांस किया ना सेम नाक लग रहा है सर खाली ना वो ऐसे बेबी जरा दिखा करके हाँ सर ये एक हुआ नहीं पूरा खाली मेरे को मोमेंट दे दो सर ओके ओके ले ली सर ले ले एक मिनट सर जरा फोकस का लोचा है यार. ओके ओके सर ले ली नहीं इधर का लेना है ना. ओके 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 सर एक मिनट सर क्लोज लेता है एक्शन थँक्यू. ओके सर अभी प्रपोज केलं ना सर नागिन आय लव्ह यू नागिन. સરસ બહુ સરસ નાક છે. આ નાગિન તો ગુજ્જુ છે. મને ખબર ગુજરાતીમાં मी बेरिंग पकडलंय ना खूप असं सापाचं. ओके हा नागिन बहू आय लव्ह यू हा तने सू मजामा. रोमॅन्टिक नाही लागला अच्छा अच्छा ओके ओके शाहरुख ओके ओके हां आय लव्ह यू. मार खायची लाईन आहे. बेबी पसंद है तो हाँ बोल दो बेबी. हा हा आय लव्ह यू टू. पण आपलं नक्की फिसकटणार कारण माझे बाबा ना माझे वडील त्याला नाही म्हणणार. हो कोण आहेत वडील. विलन का एंट्री विलन का एंट्री. मी है नाग देता. नाक देता हा नाग देता आणि कर्म नेता म्हणतात ना तया. व्हेरी गुड पप्पा आय लव्ह यू. हा आता पिक्चरचे डायलॉग. हा माझ्या पोरी वांगडा लगीन करतलस मेल्या. माझ्या पोरी वांगडा लगीन करतलस तिकडे ना इकडे. अरे विलन तिकडे विलन हा खया. अरे कसा असा ना आमच्यात ना नागाचं लग्न नागाशी होता. नागिनीचं लग्न डायनासॉरशी नाही होत. कसा शक्य. उद्या लगीन केलंस आणि घरात नेऊन एका गिळलंस तर कसा होता. तसा काय होताला नाही. नाही ना नाही 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 पण माझी एक अट असा. ती माका आवडली ना. पण तसा असा काय आवडला म्हणून काय आम्ही दिला. माझी एक अट असा. काय. माझ्या पोटात एक मणी मणी तो मी गिळलेले. आता तो परत बाहेर काढूचो तो तर त्यासाठी तुका मंत्र म्हणून लाग. मंत्र म्हणतो तू मंत्र म्हणतलस आणि ह्यो मणी बाहेर येतलो. अच्छा. आणि नंतर माझ्या चढवाचा लगीन मी तुझ्याशी करतले. सोपा ना. सोपा. आता मजा येतली बो. मंत्र म्हणूचो लागत. दे टका मंत्र आणि न थांबता पटापटा बोलायचो तरच हो मणी बाहेर येतो. 5 वेळा म्हणायचो. 5 वेळा. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. पाच झाला की मग न बघता बोला 5 वेळा. सर यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. रेडी सर. रेडी. बोल
काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. बोलाय 5 बार बोलाय. अरे हार गया. हैसर इलो होतो थांबलं की त्या. अरे थांबवता नाही पटकन बोल इलो होतो इथपर्यंत परत गेलो ना. आता बोल परत. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. हसू नको. अरे इलेलो हैसर हैसर इलो. घालवलं. हा बोल. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. 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 काळे राळे रोहित, आता जेव्हा शाळेत जाशील तू तेव्हा मग रोहित कसा असेल? स्टार रोहित असणार आहे का पहिला होता तसंच रोहित असणार? पहिला होता तसंच. वा वा वा. रोहित, तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. ही तुझी पहिली फिल्म आहे. खूप साऱ्या फिल्म तुला मिळत आणि तुझं जे स्वप्न आहे मोठा ऍक्टर व्हायचं सरांप्रमाणे, ते तुझं स्वप्न पूर्ण हो. या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. पुढे तुम्हाला त्याचा एक किस्सा सांगतो मी. हा सर, तो please. सांगायला मला आवडेल. हा सर. आम्ही बस स्टँडवर एका शूट करत होतो. मी आणि वीणा त्याला घेऊन चाललेलो आहेत आणि बस स्टँड आणि खूप गर्दी. असे गाड्या थांबा 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 थांबा. मग असा एक टेम्पो येऊन थांबला. ते टेम्पोतले असे बघत होते. ए पोरा ऐ म्हणलं काय हिरो कोण आहे हिरो? असा जो काही कॉन्फिडेंटली बोललेला आहे ते आम्हाला इतकं आवडलं ते. मला विचारायचं आहे, आई वडील काय करतात? आई वडील शेती करतात. आणि मग त्यांना जेव्हा कळलं की तू पिक्चर मध्ये हिरो करतोयस, त्यांना कसं वाटलं? त्यांना आनंद वाटला. त्यांना असंच वाटावं पुढं पण पिक्चर मध्ये काम करावं. आई आता सगळ्यांना सांगणार आमचा लेख हिरो झालाय, आहे की नाही? तर तुझ्या आई बाबांना तू प्रत्येक ठिकाणी घेऊन जात जा. जिथे जिथे म्हणून जाशील, जेवढा मोठा होशील, नक्की आपल्या आईबाबांना घेऊन जा आणि त्यांना कधीही विसरू नकोस. हे मी एक दादा म्हणून तुला सांगतो. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. वाडकर सर, मराठीत तुम्ही दिग्गज लोकांबरोबर काम केलेलं आहे, हिंदीत सुद्धा काम केलेलं आहे. तेजाब हा तुमचा सिनेमा मी खूप लहान होतो तेव्हा बघितला. अनिल कपूर यांच्याबरोबर तुम्ही काम केलं. तर हिंदीतल्या या नटांसोबत काम करताना काय काय अनुभव आला? नाही, मला असं वाटतं तेजाब सुद्धा असं आपण एकांकिका करतो ना, ज्यावेळी तो उत्साह असतो ना, तसा उत्साह प्रत्येकाचा होता. त्यामुळे ते तेजाब ग्रेट आहे. सरफरोश मधला एक सीन आहे सर, तुम्हालाही आठवतं, प्रेक्षकांनाही लगेच आठवेल की तुम्ही पळत असता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फरफटत वगैरे गेलेला आहे. त्या सीन मध्ये आमिर पळतोय, तर त्या सीन मध्ये लागलं वगैरे तुम्हाला? माझ्या सुदैवानं नाही लागलं. तो सीन ऍक्च्युली फाउंटन सर्कलमध्ये होणार होता. वा. त्यावेळी सगळं म्हणजे इक्विपमेंट नाही, पण सगळी लोक हजर होती. ऑल कॅमेरामन्स, म्हणजे 4-5 कॅमेरामन, नंतर तो स्टेडी बँकवाला, सगळेच फायटर्स सगळे. आणि आमिर आला, म्हणजे तो आमिरच आहे. तो आला आणि त्याने ते सीन केला. आम्ही तो अख्खा कम्प्लीट आणि अप्रतिम सीन होता. तुम्ही पाहिलात ना आत्ता, हा सीन तर आहेच चांगला, पण तो सीन याच्यापेक्षा चांगला कोरिओग्राफ केला होता अब्बास मुघलनी. आणि तो केला आणि तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्या सगळ्यांचे शूज आहेत, सगळ्या आपल्या सलमान खान हे सगळ्या लोकांचे शूज इनबिल्ट असतात. तो घरी गेला आणि ते काढलं तर त्याचं नख ऑलरेडी तुटलं होतं आतमध्ये आणि रक्तबंबाळ वगैरे. त्यामुळे आम्ही लगेच 2 दिवसांनी शूट करू शकलो नाही तिकडे. आणि नंतर इतक्या 11th आवरला आलो होतं की आता फक्त तेवढंच राहिलं आहे आणि आपली फिल्म कम्प्लीट. म्हणून मग मागे करायचं ठरलं आणि मग तो सीन आम्ही शूट म्हणजे रिहर्सल केली सगळं. म्हणजे 300 आपला क्राऊड आणि गाड्या आणि सगळं वॉकी टॉकीज. आणि आम्ही केला सीन, रिहर्स केला. आम्ही तिघे असे चालत येत होतो तिकडनं पुन्हा कस्टम हाऊसच्या इथे. तर त्याला मी म्हटलं की यार आम्ही ये फिल्मी फाइट लग रही है अभी, वो आपण जो रिहर्स किया था वो बहुत बढ़िया था. आणि त्याला काय वाटलं माहिती नाही. पुढे गेला आणि मला म्हणलं तू बहुत भाग रहा है, तो मैं ऐसा पुश करू, गिरेगा तू? मी म्हणलं हां गिरूगा ना. कारण तो उत्साह होता त्यावेळी, ते सगळं हे होतं. मला अब्बासनी बाजूला घेतलं. अरे वाट लागेल तुझी, तू वेडायस का, काय लागेल माहिती तुला, बात कर रहा है तू? मैं बोला नहीं अभी मैं, तोपर्यंत आमिर मला माहिती झाला होता. मला नहीं अभी मैं उसको बोला ना, अभी मैं करूँगा. मैं कुछ भी कर, तू तेरू क्या सेफ्टी देने का देख मेरे को. मग त्याने आम्ही जे ट्यूबलाईट फोडतो आपण ते पार्टीवर वगैरे, त्याचं असतं मटेरियल, ते त्यांनी मला पॅन्टमध्ये घालायला दिलं पुढे आणि मागे.
ते मी घातलं आणि मला फक्त बोलला तू इथे पड आणि मला अक्षरशः आमिर बोलला अबे उठ ना उठ, कारण का मी तर माझ्या जोशात ना फाईट करतो, उठ उठ जल्दी बस आहे पिछे. आणि अक्षरशः ते मी नंतर उठलोय आणि मग मला घेऊन गेलं. आणि नंतर मला मनोजनी जे कानपटात मारलंय तेव्हा आमिर त्याला मनोज जोशीला म्हटलं अभि क्या मार रहा है यार तू, लगेगा ना उसको, इतना इतना गिर गया बिचारा. म्हणजे त्याचं मला लागलं होतं खरं, पण ते नाही होतं लागलं. त्याचा फोर्स असतो मला. वा वा. पण मला हेच सांगायचं इथे सगळ्या आमच्या मराठी प्रेक्षकांना की म्हणूनच मराठी अभिनेत्यांचं सगळ्या जगात कौतुक होतं ते या डेडिकेशनसाठी. एकदा जोरदार टाळ्या. येस. हरिश्चंद्रची फॅक्टरी इतका उत्तम सिनेमा आणि त्याच्यामध्ये दादासाहेब फाळकेंची भूमिका तुम्हाला साकारायची होती. काय होता हा सगळा अनुभव? आता आपल्या क्षेत्रातल्या पायोनियरचं काम करायचं कुणाला नाही आवडणार. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात नुसतंच नाट्य क्षेत्रात, चित्रपट क्षेत्रामध्ये जो त्याचा पायोनियर आहे, प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामधले पायोनियर आहे आणि तो अनुभव गुदमरून टाकणारा होता निश्चितच. वा. कारण 100 वर्षापूर्वी आपली इंडस्ट्री सुरू झाली त्यावेळेस कुठल्या विचारानं, कुठल्या ध्येयानं, कुठल्या गोष्टीनं प्रेरित होऊन त्या माणसानं सुरू केली, मग त्याच्याबद्दलचं वाचणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करणं आणि मग तो चित्रपटाचा शूटिंगचा कालावधी, त्याच्या आजूबाजूचं वाचन, हा सगळा तो एक प्रवास होता. आणि त्याच्यात खरं तर आपल्याकडे डॉक्युमेंटेशन फार राहत नाही, त्यामुळे फाळकेंचं डॉक्युमेंटेशन काही नाही आहे. अगदीच काही क्लिप्स आहेत की ज्या क्लिप्समध्ये फाळके म्हणजे त्यांनी त्यावेळेस राजा हरिश्चंद्राचं मेकिंग करून ठेवलेलं आहे. बघ म्हणजे केवढा दूरदृष्टीचा माणूस होता. त्याच्यातलं काही क्लिप्स फक्त आपल्याकडे शिल्लक आहेत की ते, आणि तेही फास्ट फॉरवर्ड आपल्याकडे जसं दिसतं त्याच्यामध्ये ते आपल्याला कट दिसतात. त्याच्यामुळं ते कसे दिसतात, चालतात, बोलतात, हे थोडंसं बोलतात पण नाही कारण साऊंडलेस आहे. हां, ते साऊंड नसल्यामुळे तेही नाही. त्यांच्याबद्दलची 2 पुस्तकं ती वाचली होती आणि गंगाधर मांबरेंचा आणि बापू वाटवेंची अशी 2 पुस्तकं आहेत. तर तो प्रवास खूप गुदमरून टाकणार आणि खूपच छान होता माझ्यासाठी. खूप मजा आली. खरं तर टपाल या सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण इथं वेळ काढून आलात, तेव्हा या मंचाच्या माध्यमातून मी आवाहन करतो की हा सिनेमा सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊनच बघावा. तर मंडळी, अशीच धमाल करण्यासाठी, अशीच गंमत करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बघायला सुद्धा का, चला हवा येऊ द्या.